चेक व्हेदर द फॉलोइंग आर द क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. प्रॉब्लेम 1. आपल्याला हे इक्वेशन दिलेलं आहे आणि हे इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही ते आपल्याला सांगायचं आहे. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन कशाला म्हणतात, तर ज्या इक्वेशनमध्ये व्हेरिएबलच्या पॉवरची हायेस्ट टर्म 2 असते त्याला आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणतो. आणि क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जनरल फॉर्म काय आहे, ax² bx plus c is equal to 0. This is the general form of quadratic equation. आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन कधी असते, जेव्हा व्हेरिएबलचा हायेस्ट पॉवर 2 असते तेव्हा त्याला आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणतो. तर आता आपल्याला या इक्वेशनला सॉल्व करावं लागेल. आता इथे x+1चा होल स्क्वेअर आहे, तर आपल्याला इथे a+bच्या होल स्क्वेअरच्या फॉर्म्युल्याने याला एक्सपांड करावं लागेल. a+bच्या होल स्क्वेअरचा फॉर्म्युला काय, a² + 2ab + b². आता इथे बघा होल स्क्वेअर आहे, तर a+bचा होल स्क्वेअर म्हणजे a² + 2ab + b² म्हणजे फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस 2 इंटू मल्टिप्लिकेशन ऑफ बोथ द टर्म प्लस सेकंड टर्म स्क्वेअर. म्हणजे याचं एक्सपान्शन कसं होईल, x² + 2 इंटू मल्टिप्लिकेशन ऑफ बोथ द टर्म म्हणजे x × 1 प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर म्हणजे 1चा स्क्वेअर इज इक्वल टू, इथे या ब्रॅकेटला 2ने मल्टिप्लाय करावं लागेल. 2ने मल्टिप्लाय केलं तर 2 × x 2x मायनस 2 × 3 किती होईल 6. आता काय करावं लागेल, आपल्याला सॉल्व करावं लागेल. म्हणजे x² + 2 × 1 2x 1चा स्क्वेअर 1 इज इक्वल टू 2x - 6. आता आपल्याला लाईक टर्म जवळ आणावं लागेल. म्हणजे 2xची टर्म 2xच्या जवळ आणि कॉन्स्टंट टर्म जवळ. म्हणजे x² + 2x आणि ही राईटची टर्म लेफ्टला जाईल तर याची साईन चेंज होईल. म्हणजे -2x + 1 आणि -6 लेफ्ट हँड साईडला येईल तर काय होऊन जाईल +6 इज इक्वल टू 0. आता बघा लाईक टर्म 2x आणि -2x काय होऊन जाईल, कॅन्सल होऊन जाईल. आणि इथे काय येत आहे x² 1 + 6 काय होत आहे 7 इज इक्वल टू 0. आता बघा या इक्वेशनमध्ये व्हेरिएबलचा हायेस्ट पॉवर किती आहे 2 आहे. म्हणजे काय होईल, देअरफोर धिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. धिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. प्रॉब्लेम 2. आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे आणि हे इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही ते सांगायचं आहे. आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन कधी असते, जेव्हा इक्वेशनच्या व्हेरिएबलचा हायेस्ट पॉवर 2 असतो तेव्हा त्याला आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणतो. तर आपल्याला याला पहिले काय करावं लागेल, सॉल्व करावं लागेल. म्हणजे x² - 2x इज इक्वल टू, आता या -2ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करावं लागेल. -2ने मल्टिप्लाय केलं तर प्लस मायनस -3 × 2 6. -2ने एक्सला मल्टिप्लाय केलं तर मायनस +2 × x 2x. आता आपल्याला लाईक टर्म जवळ आणावं लागेल. 2xच्या जवळ 2x आणावं लागेल, नंतर कॉन्स्टंट टर्म आणावं लागेल. मग काय होईल, x² - 2x आणि लाईक टर्मच्या जवळ लाईक टर्म आणायची. तर राईट हँडचा नंबर लेफ्ट हँडला जाईल तर त्याची साईन चेंज होईल. तर इथे +2x आहे तर लेफ्ट हँडला येऊन -2x होईल. आणि -6 हा राईट हँडला आहे, याला लेफ्ट हँडला आणलं तर काय होऊन जाईल +6 इज इक्वल टू 0. आता आपल्याला लाईक टर्मची काय करावं लागेल, ॲडिशन करावं लागेल. तर दोन्ही साईन कशा आहे, सेम साईन असेल तर ॲडिशन होते. प्लसची ॲडिशन प्लसमध्ये आणि मायनसची ॲडिशन मायनसमध्ये. म्हणजे इथे काय होईल x² -2x आणि -2x काय होऊन जाईल -4x, कारण की मायनसची ॲडिशन मायनसमध्ये +6 इज इक्वल टू 0. आता
या इक्वेशनमध्ये व्हेरिएबलचा हायेस्ट पॉवर किती आहे 2, म्हणजे आपण याला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणू शकतो. देअरफॉर धिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. प्रॉब्लेम 3. आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे आणि हे इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही ते सांगायचं आहे. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन कधी असते, जेव्हा व्हेरिएबलचा हायेस्ट पॉवर 2 असतो तेव्हा क्वाड्रॅटिक इक्वेशन असते. तर याला आपल्याला सॉल्व करावं लागेल. तर इथे या 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल आणि इथे या 2 ब्रॅकेटचं. म्हणजे काय करावं लागेल, फर्स्ट ब्रॅकेटच्या फर्स्ट टर्मनी सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे x + 1. त्याच्यानंतर सेकंड टर्मनी सेकंड ब्रॅकेटला म्हणजे -2 ब्रॅकेटमध्ये x + 1. इथे पण फर्स्ट ब्रॅकेटनी सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे. तर फर्स्ट टर्मनी पहिले सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा, x इन ब्रॅकेट x + 3 आणि -1नी मल्टिप्लाय करावं लागेल सेकंड टर्मनी x + 3. आता मल्टिप्लिकेशन करा, x × x x² + 1 × x x -2 × x 2x ± -2 1s are 2 = x × x x², 3 × x 3x -1 × x -x ± -3 1s are 3. आता बघा, x² ची टर्म इथे पण आहे, x² ची टर्म इथे पण आहे. या x² च्या टर्मला लेफ्ट हँड साईडला आणलं तर -1 कॅन्सल होणार आहे. आपण या इथेच कॅन्सल करून घेऊ. आता इथे लाईक टर्मची ॲडिशन करावं लागेल. तर x - 2x याचं काय होईल, सबस्ट्रॅक्शन. सबस्ट्रॅक्शनला ग्रेटर नंबरची साईन, म्हणजे 2x - x म्हणजे काय होईल x आणि ग्रेटर नंबरची साईन म्हणजे मायनस. ते -2 होईल = इथे लाईक टर्म आहे 3x - x याची सबस्ट्रॅक्शन. 3x मधनं 1x सबस्ट्रॅक्ट केलं तर किती राहील 2x आणि -3. आता xची टर्म xच्या जवळ आणू आणि नंबरच्या जवळ, म्हणजे काय होईल -x. 2x इकडे आले तर काय होईल -2x. लेफ्टचा नंबर राईटचा नंबर लेफ्टला आला तर साईन चेंज होईल -2 आणि 3ला लेफ्ट हँड साईडला आणलं तर काय होईल +3 = 0. आता याचं सबस्ट्रॅक्शन किती येत आहे, म्हणजे दोन्ही टर्म सेम आहे तर मायनसची ॲडिशन मायनसमध्ये होते. तर -2x आणि -1x काय होईल -3x आणि 3 - 2 किती होऊन जाईल 1 होईल जाईल = 0. आता या इक्वेशनमध्ये व्हेरिएबलचा पॉवर 2 नाही आहे. तर हायेस्ट पॉवर 2 असेल तर क्वाड्रॅटिक इक्वेशन असते. तर इथे हायेस्ट पॉवर 2 आहे का नाही, म्हणजे धिस इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन. प्रॉब्लेम 4. आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे आणि हे इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही ते सांगायचं आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन कधी असते, जेव्हा व्हेरिएबलचा हायेस्ट पॉवर 2 असतो तेव्हा. तर आपल्याला पहिले काय करावं लागेल, या इक्वेशनला सॉल्व करावं लागेल. म्हणजे या 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल आणि एक्सनी या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करावं लागेल. तर ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन करताना फर्स्ट टर्मनी सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं, नंतर सेकंड टर्मनी सेकंड ब्रॅकेटला, म्हणजे काय होईल x इन ब्रॅकेट 2x + 1. फर्स्ट टर्मनी सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं -3 इन ब्रॅकेट सेकंड टर्म 2x + 1 = इथे काय करावं लागेल, एक्सनी ब्रॅकेटला मल्टिप्लाय करावं लागेल. x × x x² + x × 5 5x. आता इथे एक्सनी या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करावं लागेल. x × 2x काय होईल 2x² + x × 1 x -3 × 2 6x. 3 × 2x 6x ± -3 1s are 3 = x² + 5x.
आता काय करावं लागेल, लाईक टर्म जवळ आणावं लागेल. एक्स स्क्वेअरची टर्म एक्स स्क्वेअर जवळ आणि 5x टर्म 5x जवळ. अच्छा, पहिले आपण लाईक टर्मची ॲडिशन करून घेऊ. 2x स्क्वेअर. आता बघा लाईक टर्म आहे प्लस आणि मायनस यांचं सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. तर सबस्ट्रॅक्शनला ग्रेटर नंबरची साईन असते. तर 6x आणि 1xचं सबस्ट्रॅक्शन काय होईल, 5x आणि ग्रेटर नंबरची साईन म्हणजे -6xची. -3 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 5x. आता लाईक टर्म जवळ आणू. एक्स स्क्वेअरची टर्म एक्स स्क्वेअर जवळ, 5xची टर्म 5x जवळ, म्हणजे 2x स्क्वेअर आणि स्क्वेअरची टर्म राईटकडून लेफ्टला येईल तर त्याची साईन चेंज होईल, -x स्क्वेअर -5x आणि ही 5x राईट हँड साईडला आहे, याला लेफ्ट हँड साईडला आणू तर याची साईन चेंज होईल -5x -3 इज इक्वल टू 0. आता स्क्वेअर स्क्वेअरच्या लाईक टर्म झाल्या. 2x स्क्वेअरमधनं 1x स्क्वेअर जर सबस्ट्रॅक्ट केलं तर इथे काय राहील, x स्क्वेअर राहील. आता एक्सच्या लाईक टर्म्स आहे तर दोन्हीची साईन कशी आहे, सेम. साईन सेम असेल तर ॲडिशन होते, प्लसची ॲडिशन प्लसमध्ये आणि मायनसची ॲडिशन मायनसमध्ये. तर -5x आणि -5x काय होईल, 10x होईल आणि -3 इज इक्वल टू 0. आता बघा या इक्वेशनमध्ये व्हेरिएबलचा हायेस्ट पॉवर किती आहे, 2 आहे, म्हणजे दिस इज कॉल्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. देअरफॉर धिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. प्रॉब्लेम 5. आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे आणि हे इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही ते सांगायचं आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन कधी असते, जेव्हा व्हेरिएबलचा हायेस्ट पॉवर 2 असतो तेव्हा त्याला आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणतो. तर याला आपल्याला सॉल्व करावं लागेल. तर इथे या ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल आणि इथे या ब्रॅकेटचं. तर पहिले 2xनी सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करावं लागेल, नंतर -1नी सेकंड ब्रॅकेटला, म्हणजे काय होईल 2x इन ब्रॅकेट x -3, त्याच्यानंतर सेकंड टर्म -1 इन ब्रॅकेट x -3 इज इक्वल टू, इथे या फर्स्ट ब्रॅकेटनी सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे. तर फर्स्ट टर्मनी पहिले मल्टिप्लाय करा x इन ब्रॅकेट x -1, मग सेकंड टर्मनी सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा 5 इन ब्रॅकेट x -1. आता 2x आणि xचं मल्टिप्लिकेशन काय होईल, 2xचा स्क्वेअर -3 × 2 6 × x म्हणजे 6x -1 × x x मायनस प्लस 3 × 1 3 इज इक्वल टू x × x x स्क्वेअर -1 × x x प्लस 5 × x 5x -1 × 5 5. आता आपल्याला काय करावं लागेल, लाईक टर्मची ॲडिशन करावं लागेल, म्हणजे 2x स्क्वेअर xxच्या लाईक टर्म्स आहे, दोघांच्या पण साईन सेम आहे. साईन सेम असेल तर ॲडिशन होते, प्लसची ॲडिशन प्लसमध्ये, मायनसची ॲडिशन मायनसमध्ये. तर -6x आणि -1x काय होईल, -7x प्लस 3 इज इक्वल टू x स्क्वेअर. इथे लाईक टर्मचं सबस्ट्रॅक्शन होईल, 5x - x तर किती येईल, 5x - 1x म्हणजे 4x -5. आता काय करावं लागेल, लाईक टर्म जवळ आणावं लागेल आणि राईटच्या टर्म लेफ्टला आणावं लागेल. तर 2x स्क्वेअर जवळ स्क्वेअरची टर्म आणावं लागेल, 2x स्क्वेअर. आता याच्याजवळ येईल स्क्वेअरची टर्म, तर राईटची टर्म लेफ्टला येईल तर त्याची साईन चेंज होईल, म्हणजे -x स्क्वेअर होईल, -7x आणि एक्सच्या जवळ एक्सची टर्म आणायची. तर 4x राईटला आहे, राईटची टर्म लेफ्टला येईल तर त्याचं साईन चेंज होईल, -4x प्लस 3 आणि -5 राईट टू लेफ्ट येईल तर याची पण साईन चेंज होईल. तर मायनस आहे तर +5 इज इक्वल टू 0.
आता स्क्वेअर स्क्वेअरच्या लाईक टर्म झाल्या, तर 2x स्क्वेअरमधनं 1x स्क्वेअर सबस्ट्रॅक्ट केला तर 2x मायनस 1x स्क्वेअर काय होईल, x स्क्वेअर होईल. इथे बघा एक्सच्या टर्म लाईक टर्म झाल्या, दोघांची साईन सेम आहे, सेम साईनची ॲडिशन होते, प्लसची ॲडिशन प्लसमध्ये आणि मायनसची ॲडिशन मायनसमध्ये. तर मायनस 7x आणि मायनस 4xची ॲडिशन होईल मायनस 11x आणि 5 + 3 किती होऊन जाईल, 8 = 0. तर इथे बघा या इक्वेशनला व्हेरिएबलचा हायेस्ट पॉवर किती आहे, 2 आहे, म्हणजे धिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. धिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. प्रॉब्लेम 6. आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे आणि हे इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही ते आपल्याला सांगायचं आहे. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन कधी असते, जेव्हा व्हेरिएबलचं हायेस्ट पॉवर 2 असते तेव्हा आपण त्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणतो. तर पहिले आपल्याला याला सॉल्व करावं लागेल. तर मग कसं होईल, x स्क्वेअर प्लस 3x प्लस 1 = x मायनस 2चा होल स्क्वेअर. तर इथे कोणता फॉर्म्युला वापरावा लागेल, a मायनस बीच्या होल स्क्वेअरचा काय आहे, a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर, म्हणजे फर्स्ट टर्मचा स्क्वेअर मायनस प्रॉडक्ट ऑफ बोथ द टर्म प्लस सेकंड टर्म स्क्वेअर. तर इथे आपल्याला a मायनस बीच्या होल स्क्वेअरचा फॉर्म्युला लावावा लागेल, म्हणजे फर्स्ट टर्मचा स्क्वेअर मायनस 2 इंटू प्रॉडक्ट ऑफ बोथ द टर्म म्हणजे x इंटू 2 प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर. मग इथे काय होईल, x स्क्वेअर प्लस 3x प्लस 1 = इथे x स्क्वेअर मायनस 2 इंटू 2 4x प्लस 2चा स्क्वेअर 4. आता लाईक टर्म जवळजवळ आणावं लागेल. आता बघा इथे पण x स्क्वेअर आहे, इथे पण x स्क्वेअर आहे. या x स्क्वेअरला लेफ्ट हँड साईडला आणलं तर x स्क्वेअर काय होऊन जाईल, कॅन्सल होऊन जाईल. तर x स्क्वेअर कॅन्सल होऊन जाईल. मग काय वाचेल, 3x प्लस 1 = मायनस 4x प्लस 4. आता काय करू आपण, लाईक टर्म जवळ आणू, म्हणजे 4xला 3xच्या जवळ आणू, 4ला 1च्या जवळ. तर राईट हँडचा नंबर लेफ्ट हँडला जाईल तर त्याची साईन चेंज होईल, म्हणजे 3x राईट हँड साईडचा नंबर लेफ्ट हँड साईडला जाईल तर त्याचं साईन चेंज होईल. तर मायनस 4चं काय होईल, प्लस 4x प्लस 1 आणि 4 राईट हँड साईडला आहे, लेफ्टला जाईल तर त्याचं साईन चेंज होईल, मायनस 4 = 0. आता लाईक टर्मची ॲडिशन होईल, 3x आणि 4x 7x आणि याचं सबस्ट्रॅक्शन 1 आणि मायनस 4चं सबस्ट्रॅक्शन -3. सबस्ट्रॅक्शनला ग्रेटर नंबरची साईन = 0. आता बघा या इक्वेशनमध्ये व्हेरिएबलचा हायेस्ट पॉवर 2 नाही आहे, म्हणजे धिस इज नॉट द क्वाड्रॅटिक इक्वेशन. धिस इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन. प्रॉब्लेम 7. आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे आणि हे इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही हे सांगायचं आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन कधी असते, जेव्हा व्हेरिएबलचा हायेस्ट पॉवर 2 असते तेव्हा त्याला आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणतो. तर पहिले याला आपल्याला सॉल्व करावं लागेल. तर इथे आपल्याला x प्लस 2चा होल क्यूब आहे. तर आता आपल्याला काय करावं लागेल, a प्लस बीच्या होल क्यूबच्या फॉर्म्युल्याने याला एक्सपांड करावं लागेल. तर a प्लस बीच्या होल क्यूबचा फॉर्म्युला काय आहे, a क्यूब प्लस 3a² प्लस 3ab² प्लस b क्यूब, म्हणजे फर्स्ट टर्मचा क्यूब प्लस 3 इंटू फर्स्ट टर्मचा स्क्वेअर इंटू सेकंड टर्म प्लस 3 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्मचा स्क्वेअर प्लस सेकंड टर्मचा क्यूब, म्हणजे काय होईल, a प्लस बीचा क्यूब म्हणजे फर्स्ट टर्मचा क्यूब प्लस 3 इंटू फर्स्ट टर्मचा स्क्वेअर इंटू सेकंड टर्म प्लस 3 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्मचा स्क्वेअर प्लस सेकंड टर्मचा क्यूब =
आता इकडे 2xनी या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे, तर इथे लिहून घेतो मी. म्हणजे 2x इंटू एक्स स्क्वेअर म्हणजे 2x क्यूब होऊन जाईल, मायनस 2x इंटू -1 म्हणजे 2x होऊन जाईल. आता बघा इथे एक्स क्यूब होईल प्लस 3 इंटू 2 6x स्क्वेअर प्लस 2चा स्क्वेअर 4, 4 3 जार 12x प्लस 2चा क्यूब किती होईल 8 होईल, इज इक्वल टू 2x क्यूब मायनस 2x. आता आपल्याला लाईक टर्म जवळ आणावं लागेल. एक्स क्यूबच्या जवळ 2x क्यूबला आणावं लागेल, म्हणजे एक्स क्यूब. आता राईटची टर्म लेफ्टला येईल तर त्याचं साईन चेंज होईल, म्हणजे मायनस होईल 2x क्यूब. मग लिहावं लागेल 6x स्क्वेअर प्लस 12x आणि एक्सच्या टर्मच्या जवळ एक्सची टर्म आणावं लागेल, म्हणजे राईट हँडची टर्म लेफ्ट हँडला येईल तर त्याची साईन चेंज होईल. तर मायनस 2x लेफ्टला येईल तर काय होईल प्लस 2x प्लस 8 इज इक्वल टू 0. आता काय होईल लाईक टर्मचं सबस्ट्रॅक्शन होईल, क्यूब क्यूब एक्स क्यूब आणि मायनस 2x क्यूब याचं सबस्ट्रॅक्शन किती होईल 2 - 1 म्हणजे 1x क्यूब आणि सबस्ट्रॅक्शनला ग्रेटर नंबरची साईन म्हणजे -x क्यूब आणि इथे प्लस 6x स्क्वेअर. इथे लाईक टर्म आहे एक्सच्या, तर 12x प्लस 2x किती होऊन जाईल 14x प्लस 8 इज इक्वल टू 0. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन कशाला म्हणतात, जिथे हायेस्ट टर्म किती पाहिजे 2, पण इथे हायेस्ट टर्म 2 पेक्षा पण ग्रेटर झाली 3, म्हणजे धिस इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन. धिस इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन. प्रॉब्लेम 8. आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे आणि हे इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही हे आपल्याला सांगायचं आहे. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन कधी असते, जेव्हा व्हेरिएबलचा हायेस्ट पॉवर 2 असते तेव्हा त्याला आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणतो. तर पहिले याला आपल्याला सॉल्व करावं लागेल. तर इथे काय लिहावं लागेल एक्स क्यूब मायनस 4xचा स्क्वेअर मायनस x प्लस 1 इज इक्वल टू. इथे काय करावं लागेल a मायनस बीच्या होल क्यूबचा आपल्याला फॉर्म्युला वापरावा लागेल. तर a मायनस बीच्या होल क्यूबचा फॉर्म्युला काय a क्यूब मायनस 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर मायनस बीचा क्यूब, म्हणजे फर्स्ट टर्मचा क्यूब मायनस 3 इंटू फर्स्ट टर्मचा स्क्वेअर इंटू सेकंड टर्म प्लस 3 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्मचा स्क्वेअर मायनस सेकंड टर्मचा क्यूब. म्हणजे काय होईल ए मायनस बीचा क्यूब म्हणजे फर्स्ट टर्मचा क्यूब मायनस 3 इंटू फर्स्ट टर्मचा स्क्वेअर इंटू सेकंड टर्म प्लस 3 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्मचा स्क्वेअर मायनस सेकंड टर्मचा क्यूब. आता याला सॉल्व करू आपण, म्हणजे एक्स क्यूब मायनस 4x स्क्वेअर मायनस x प्लस 1 इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस 3 इंटू 2 6xचा स्क्वेअर 2चा स्क्वेअर 4 4 3 जार 12x आणि मायनस 2चा क्यूब किती होईल 8 होईल. आता आपल्याला लाईक टर्म जवळ आणावं लागेल, म्हणजे क्यूबच्या जवळ क्यूबची टर्म स्क्वेअरच्या जवळ स्क्वेअरची टर्म एक्सच्या जवळ एक्सची टर्म म्हणजे एक्स क्यूब. आता राईटची टर्म लेफ्टला येईल तेव्हा त्या टर्मची साईन चेंज होईल, म्हणजे मायनस एक्स क्यूब मायनस 4x स्क्वेअर. आता स्क्वेअरच्या जवळ स्क्वेअरची टर्म
तर राईटची टर्म लेफ्ट हँड साईडला येईल तर त्याची साईन चेंज होईल, म्हणजे प्लस 6x² मायनस x, आणि 12x लेफ्ट हँड साईडला येईल तर त्याची साईन चेंज होईल मायनस 12x प्लस 1, आणि 8 लेफ्ट हँड साईडला येईल मायनस 8 लेफ्ट हँड साईडला येईल तर याची साईन चेंज होईल प्लस 8 = 0. आता x³ आणि मायनस x³ कॅन्सल होईल. आता इथे स्क्वेअरची लाईक टर्म आहे तर 6x² मायनस 4x² म्हणजे काय होऊन जाईल 2x². आता इथे xच्या लाईक टर्म्स आहे, दोघांची साईन कशी आहे सेम आहे. साईन सेम असेल तर ॲडिशन होते आणि मायनसची ॲडिशन मायनसमध्ये, म्हणजे मायनस 13x प्लस 8 + 1ची ॲडिशन 9 = 2. आता या इक्वेशनमध्ये व्हेरिएबलचा हायेस्ट पॉवर काय आहे 2 आहे, म्हणजे दिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. दिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन.